नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगानं ग्रुप बी 2025 ची पूर्व परीक्षेची जाहिरात टाकलेली आहे. तर ती जाहिरातीची माहिती तसेच तुम्हाला मी सांगणार आहे, की एम-पी-एस-सी आयोगाचे जे ग्रुप बीचं आहे त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, तर ही जाहिरात आहे. आता ही जाहिरात जर तुम्ही बघू शकता 117/2025 जाहिरातीचा नंबर व्यवस्थित लक्षात ठेवा. हे आहे 282 पदांकरिता ही जाहिरात आलेली आहे आणि ही परीक्षा होणार आहे 9 नोव्हेंबर 2025 रोजी ही 37 जिल्हा केंद्रावरती ही परीक्षा घेणार आहे. त्याच्यामध्ये कक्षा अधिकाऱ्याचे जर बघितले तर 3 पदं आहेत आणि एस-टी-आयची 279 पदं ही अशी डायरेक्ट हे जी 285 ही पदाकरिता ही पदभरती असणार आहे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पी-एस-आयचं पद नाहीये, पण पी-एस-आयची पदाचं मागणीपत्र गेलेलं आहे आणि यासाठी जाहिरातीमध्ये अजून पदं 100 पदाची काय केली की ॲड करून ही जाहिरात परत एकदा येणार आहे. पी-एस-आयचे जाहिरात याच्यात नाहीये, पण पी-एस-आयचं हे ॲड होऊन परत जाहिरात ही रिवाईज होऊन जाहिरात येणार आहे लक्षात घ्या. आता काय करूयात आपण तुमच्यासाठी की एक महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे, ती म्हणजे फिजिक्सवाला तुमच्यासाठी घेऊन येत आहे 80% पर्यंत एम-पी-एस-सी बॅचेसवरती 80% पर्यंतचं सूट आहे. आता कोणकोणत्या बॅचेस आहेत बघा. ही ऑफर असणार आहे की जी स्वातंत्र्य दिनाची ही ऑफर असणार आहे. तर बघा जे विद्यार्थी एम-पी-एस-सी तयारी करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा, तर बॅच कोणकोणत्या आहेत? 15 ऑगस्ट विथ पी-डब्ल्यू-डी हॅशटॅग तुम्ही यूज करू शकता. आता सक्षम बॅच आहे 2.0 ही राज्यसेवा एम-पी-एस-सी राज्यसेवा फाउंडेशन बॅच असणार आहे. त्याची प्राइस जी होती ओरिजिनल 19,999 ती तुम्हाला भेटणार आहे 5,999 रुपयाला. तर नायक 2.0 ही बॅच असणार आहे. ही एम-पी-एस-सी कंबाईन्ड 2025 फाउंडेशन बॅच असेल. याची प्राइस आहे 2,499 रुपयाला तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर ना सामर्थ्य 2.0 ही बॅच असणार आहे कंबाईन्ड प्रिलिम्स 2025 ची बॅच ही ॲक्चुअली तुम्हाला भेटणार आहे 1999 रुपयाला भेटणार आहे. त्याच्यानंतर संग्राम बॅच असणार आहे ही कंबाईन्ड फाउंडेशन बॅच असेल 2026 साठी ही 2499 रुपयाला असेल. त्याच्यानंतर परीक्षण ही बॅच असणार आहे त्याच्यामध्ये एम-पी-एस-सी राज्यसेवा प्री 2025 रिअल प्लस ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल ही 599 रुपयाला असेल आणि महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड बॅच असणार आहे ही 799 रुपयाला आहे. तर आताच लाभ घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुम्ही जर एस-एस-ओ 1000 बघा लक्षात घ्या मी सांगत आहे. सुशील सिरसट ऑफिशियल एस-एस-ओ 1000 असा जर कोड यूज केला तर तुम्हाला काय भेटणार आहे की 1000 रुपयापर्यंत एक्स्ट्रा ऑफ भेटणार आहे. तर ही तुम्हाला माहिती होती. चला आपल्या व्हिडिओ परत सुरुवात करूयात. तर हा सिलेबस आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षा 100 मार्काची असेल आणि मुख्य परीक्षा जी असणार आहे ती असणार 400 गुण. असे दोन्ही मिळून तुम्हाला काय असणार आहे तुम्हाला 500 गुण असतील. त्याच्यानंतर ना जी फिजिकल टेस्ट असेल आणि इंटरव्ह्यू असेल ते पी-एस-आय पदाकरिता असणार आहे. त्याच्यामध्ये 100 गुणांची ही असणार आहे शारीरिक चाचणी आणि 40 गुण याचे असतील, मुलाखतीचे असतील. असे मिळून तुम्हाला जर बघितलं पी-एस-आयसाठी तर हे 640 गुण हे असणार आहेत. बाकीसाठी तुम्हाला हे 500 गुण असणार आहे. त्याच्यानंतर ना कालावधी आता याचा पूर्व परीक्षेत सांगेल मी 100 गुण असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल. 1 तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला. ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन असतील. आता निगेटिव्ह मार्किंग बद्दल जर बोलायचं झालं तर वर्क फॉर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ना तुम्हाला एकापेक्षा जास्त उत्तरं जर दिल्या असेल तर त्या असेल तर तुम्हाला चुकीचं पकडलं जाणार आहे आणि तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग देणार आहे. त्याच्यानंतरनं अपूर्णांकात बेरीज आली तर अपूर्णांकातच ठेवण्यात येणार आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तुम्हाला काय करणार आहे की नकारात्मक हे म्हणजे लागू नसणार नाही त्यासाठी तुम्ही हे करू शकता. त्याला काय निगेटिव्ह मार्किंग. आता सिलेबस बघा. सामान्य क्षमता चाचणीमध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता, अंकगणित हे 8 घटक असणार आहे. आता त्याच्यामध्ये बघा इतिहासमध्ये आधुनिक भारतात इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा लिहिलेला आहे. भूगोलामध्ये अ, अ, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांक, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी विचारतील. अर्थव्यवस्थामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती असेल. त्याच्यानंतर ना शासकीय अर्थव्यवस्थामध्ये तुम्हाला अर्थ अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी असेल. चालू घडामध्ये जागतिक तसे महाराष्ट्रासह भारतातील असेल. राज्यशास्त्र तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, आरोग्यशास्त्र. अंकगणित म्हणजे तुम्हाला सगळं अंकगणित करायचं आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्ही
हे नॉर्मली की तुम्ही किती अचूकपणे प्रश्न हे देऊ शकता अशा टाईपचे प्रश्न असतात हे. तुम्हाला PYQ जर पाहिले तर तुम्हाला कळून जाणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.